नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वातविकार आणि आयुर्वेद. दर्शको, आज जागतिक आरोग्य दिवस सुद्धा आहे. जगामध्ये सर्वांनाच आरोग्य प्राप्ती व्हावी यासाठी, या जनजागृतीसाठी आजचा दिवस साजरा केला जातो आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनी मार्फत सुद्धा प्रत्येकालाच आरोग्याचं ज्ञान मिळावं, त्याला हमखास आरोग्य मिळावं यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाची आमची संकल्पना आहे आणि त्या अंतर्गतच आज आपण वातविकार या विषयावर माहिती घेणार आहोत. आयुर्वेदामधील वातविकार ही एक संकल्पना आहे. नेमके कोणकोणते आजार या वातविकार संकल्पनेमध्ये मोडतात आणि त्यावर आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म चिकित्सा कशी केली जाऊ शकते या विषयावरच आजचा आपला कार्यक्रम आहे. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील आयुर्वेदाचार्य वैद्य सत्यन गुजर. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. वैद्य सत्यन गुजर एक निष्णात आयुर्वेद तज्ञ म्हणून आपणा सर्वांनाच परिचित आहेत. मागील 19 वर्ष ते पुणे आणि मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक चिकित्सा करीत आहेत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीखाली पुणे येथे ओमकार आयुर्वेद या संपूर्णतः आयुर्वेद व पंचकर्माने सुसज्ज ISO सर्टिफाईड हॉस्पिटल त्यांचं आहे. इतर आजारांबरोबरच पोटाचे विकार, सांध्यांचे आजार, मणक्यांचे आजार, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, कॅन्सर, हृदय विकार आणि किडनी विकारांवर चिकित्सा करण्यात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिसचे अनेक रुग्ण पूर्णतः व्याधीमुक्त होऊन आपले दैनंदिन आयुष्य जगत आहेत. दर्शको हो, वातविकार आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा जो विषय आहे त्या विषयात पहिला सर्वप्रथम सांगा या संकल्पनेबद्दल मला. कसं आहे, दोष धातू मलमूलम ही शरीरम असं आयुर्वेदाने शरीराची व्याख्या सांगितलेली आहे. 3 दोष 7 धातू आणि 3 मल ह्यापासून शरीर तयार होत असतं. त्यामुळे स्वाभाविक आहे शरीराचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी ह्या 3 दोषांचं कार्य व्यवस्थित होणं गरजेचं आहे. धातूंची सारता व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला वात, पित्त आणि कफ हे जे 3 दोष आहेत ते कार्य ज्यावेळेला व्यवस्थित करतात त्यावेळेला शरीराचं सर्व कार्य व्यवस्थित चालू असतं आणि ज्यावेळेला हे बिघडतात, वाढतात त्यावेळेला कोणतेही आजार पुढे होत असतात. त्यामुळे वात, पित्त आणि कफ कोणताही आजार ह्या 3 दोषांशिवाय नाही. पण ह्यातले फक्त काही आजार असे असतात हे वातामुळेच होत असतात. म्हणजे जेव्हा शरीरातील पित्त आणि कफ हे प्राकृत असतात आणि फक्त वात वाढलेला असतो, त्याच्यामुळे होणारे जे व्याधी त्याला वातविकार असं म्हणलं जातं. आयुर्वेदाने ह्याला नानात्मक व्याधी असं स्पेसिफिक कन्सेप्ट म्हणलेलं आहे. नानात्मक व्याधी असं म्हणलं आहे आणि ह्याचे 80 प्रकार सांगितलेले आहेत. जनरली वाताचा आजार म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सांधेदुखी येते, सांध्यांशी संबंधित आजार आहे, पाठीच्या मणक्याचा आजार आहे, किंवा शरीर वाढते, शरीर फोपसं होत चालले म्हणजे वात शरीरात आहे, अशी आपली एक कन्सेप्ट असते. पण तशी गोष्ट नाही आहे. वात ज्यावेळेला फक्त वात वाढतो त्याच्यामुळे असे 80 प्रकारचे वेगवेगळे व्याधी होत असतात आणि फक्त वात वाढण्यामुळे होणारी लक्षणे ही तर गोष्टीच, ही गोष्ट वेगळीच आहे. आयुर्वेदाने वात प्राकृत असताना त्याची कार्य सांगितलेली आहेत, वात वाढतो त्याची लक्षणं सांगितलेली आहेत, वाताचा प्रकोप होतो त्याची असणारी लक्षणं सांगितलेली आहेत. गतत्व वात नावाची वेगळी संकल्पना सांगितलेली आहे की कोणता वात त्या व्याधीच्या कोणत्या
सिस्टीमच्या, कोणत्या स्थानाच्या आश्रयाने राहतोय, कोणत्या ऑर्गनमध्ये जाऊन तो त्रास देतोय आणि त्याच्यामुळे वेगवेगळी लक्षणं दिसतात. ही गतत्व संकल्पना आयुर्वेदाने सांगितलेली आहे आणि त्याची लक्षणे खूप वेगळी आहेत. म्हणजे अगदी कोंडा होणं या साध्या लक्षणांपासून, पायाला गोळे येणं या साध्या वात व्याधीमुळे दिसणाऱ्या लक्षणांपासून, इतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी असू देत, अवॅस्क्युलर नेक्रोसिस सारखे आजार असू देत, कंपवात यासारखे मोठे आजार असू देत, या सगळ्या आजारांचा समावेश या वातविकारांमध्ये होत असतो. म्हणजे हा आजार वातामुळे होतो ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते बऱ्याच प्रेक्षकांना. फक्त आपण भरमसाठ टेस्ट करत राहतो, ह्याच्यामुळे त्रास होतोय, त्याच्यामुळे त्रास होतोय आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट होत असते. पण मूळ कारण हे वेगळं असतं. वात आपण असं फक्त म्हणत असलो तरी त्याचे पाच प्रकार प्रामुख्याने आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. प्राण, उदान, व्यान, समान आणि आपान. या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत, त्याचं कार्यक्षेत्र वेगळे आहे, त्यांचं कार्य व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला हे वात बिघडतात, ज्यावेळेला हे वाताचे प्रकार, उपप्रकार, त्याच्यामुळे होणाऱ्या त्या स्थानांवर होणारे परिणाम आणि त्यामुळे दिसणारे आजार, ह्याचा कन्सेप्ट किंवा ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे 80 हे व्याधी जरी असले तरी फक्त वात वाढल्यामुळे किंवा लक्षण स्वरूप दिसणारे सुद्धा लक्षणं खूप वेगळी आहेत, जे रुग्ण वर्षानुवर्ष सफर होत असतात आणि त्यानुसार ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. पण हा वात व्याधी आहे किंवा वाताच्या हा उपप्रकारामुळे आजार झालेला आहे ह्याचीच कल्पना नसते आणि योग्य निदान न झाल्यामुळे आपण त्या लक्षणांना किंवा त्या आजाराला एक वेगळंच नवीन कोणतं तरी नाव देत असतो, त्याच्या टेस्ट करत राहत असतो आणि तात्पुरते त्यानुसार ट्रीटमेंट सिम्प्टमॅटिक करत राहत असतो आणि आजार जुना होतो. आणि कोणत्याही वातविकारात हीच गोष्ट महत्त्वाची आहे, लवकर निदान होणं. कारण आयुर्वेदानुसार कोणताही वातविकार हा 1 वर्ष जुना झाला की तो कष्टसाध्य होतो, मग तो अगदी साधा संधिवात का असेना. त्याच्यामुळे वातव्याधींचं निदान हे लवकर होणं ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि हीच गोष्ट बऱ्याच वेळेला होत नाही. वातव्याधींचं ज्या वेळेला एक प्राकृत लक्षण सांगितलं जातं, वातविकार कोणते की जे वाढतात, कमी होतात, पुन्हा वाढतात. काही काही पेशंटमध्ये त्रास नेहमी होतो अशी गोष्ट होत नाही. एपिसोड्स जसा अटॅक येतो तशा पद्धतीचे लक्षणं जनरली हे वातविकारामध्ये दिसत असतात. मधल्या काळात पेशंटला काहीच त्रास होत नसतो आणि त्याच्यामुळे नक्की आजाराचं निदान होत नाही आणि हे आजार चिरकालीन होतात आणि चिरकालीन झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याला हा आजार आहे किंवा ह्याच्यामुळे होतोय, किंवा बऱ्याच वेळेला ते लक्षात पण येत नाही. त्या आजाराचे कॉम्प्लिकेशन्सच इतर भरपूर वाढत राहतात आणि बऱ्याच वेळेला सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट करत राहत असल्यामुळे प्रॉब्लेम वाढत जातो. त्याच्यामुळे नक्की त्या व्याधीचं निदान काय आहे, तो आजार कशामुळे झाला आहे, की ही लक्षणं ही वातविकाराची आहेत हे आपल्या प्रेक्षकांना कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण स्पेसिफिक आज हा विषय घेतलेला आहे. म्हणजे खूपच तुम्ही वेगळी अशी माहिती आमच्या समोर आणलेली. म्हणजे जनरली आम्हाला काय माहिती असं की वात म्हणजे वेदना, म्हणजे कुठचीही वेदना असेल की तो वातविकार आहे, हे ढोबळ मनाने सगळे आम्ही मानत आलेलो आहोत. पण आज तुम्ही जो वेगळा विषय सांगितलाय की वाताचे जे 5 प्रकार आहेत त्याच्याप्रमाणे त्याची होणारी जी वेगवेगळी लक्षणं आहेत, म्हणजे ही लक्षणं फक्त वेदना या ग्रुपमध्ये न होता इतर कितीतरी शारीरिक लक्षणं असू शकतात. मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की नेमकं वातविकार झाल्यावर लक्षणं कोणती दिसतात? जनरली आता जर तुम्ही म्हणाल वात म्हणजे दुखणं, वेदना, कोणतेही दुखणं वाताशिवाय नाही. त्यामुळे शरीरात होणारे बरेच आजार जे दुखणे असतात, तुमचे त्रास असतात, ते वातामुळेच असतात. 80%, 20% त्रास हे रक्तदोषामुळे होणारे असतात. अतिरक्तदृष्टी होण्यामुळे सुद्धा ठसठसणं, वेदना ही लक्षणं असू शकते. पण त्या ठिकाणी सुद्धा वात हा कुंठित झालेला असतो, तिथे अडकून राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे ती वेदना असते, असा प्रकार असतो. त्यामुळे वात वाढतो प्रामुख्याने बऱ्याच पेशंटमध्ये. अगदी आपण केसांपासून सुरुवात करू. कोंडा होतोय, लक्षण प्रामुख्याने दिसत असतं, पण ही त्वक रुक्षता असते. त्वकगत वाताचं एक लक्षण आहे, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो आणि त्याच्यामुळे कोंडा होणं असे लक्षण दिसत असतं. बऱ्याच जणांना नाक चोंदणं, श्वास घ्यायला त्रास होणं असा त्रास होत असतो आणि वर्षानुवर्ष पेशंट याच्यातून सफर होत असतात. कोणते तरी तात्पुरते ड्रॉप्स टाकत राहतात आणि त्यामुळे बरं वाटतं. पण हा आज वर्षानुवर्ष त्रास असणारे कितीतरी रुग्ण आहेत. फुफ्फुस जे आहे, म्हणजे ज्या प्राणव स्रोतस आयुर्वेदाने सांगितलेले, ह्याच्यामध्ये एक प्रकारची स्निग्धता असणं गरजेचं असतं. पण ज्यावेळेला त्याच्यामध्ये खरता वाढते त्यावेळेला स्वाभाविक आकुंचनाचं काम व्यवस्थित होत नाही फुफ्फुसांचं आणि श्वास घेणं सोडणं ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि असा पेशंट नंतर इंटरस्टिशियल लंग डिसीजमध्ये जात असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने वात खूप वाढणं. फुफ्फुस हे कफाचं स्थान आहे, तिथे कफ प्रामुख्याने काम करत असतो. पण जेव्हा वाताची खरता खूप वाढते त्यामुळे या स्निग्धतेवर परिणाम होतो आणि इंटरस्टिशियल लंग डिसीज सारखे मोठे आजार होत असतात. पण तो हा आजार वातविकारांमधला आहे हीच गोष्ट आपल्याला माहित नसते. अतिशय छान तुम्ही सांगताय की जसं त्वचा विकार आहे, म्हणजे त्वचा विकारामध्ये सुद्धा वाताचं मुख्यत्व आहे. फुफ्फुसांमध्ये इतर कोणत्या अवयवांमध्ये आपल्याला दिसतं? सुरुवात करू डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे पचनाशी संबंधित असणारे कितीतरी आजार आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने वातामुळे होणारे त्रास असतात.
भूक कमी होत जाणं, काही खाल्लं की पोट जड होणं, गच्चपणा, पोट फुगणं, ज्याला आयुर्वेदाने आधमान, आटोप असं म्हणलं आहे, आंत्रकुंजन म्हणजे पोटामध्ये आवाज खूप जास्त प्रमाणात येत असणं, मलभाग किंवा मूत्रभाग पुढे ढकलण्याची प्रक्रिया व्यवस्थित न होणं, अन्नभाग पुढे ढकलण्याची प्रक्रिया व्यवस्थित न होणं, त्याच्यामुळे अन्न बराच वेळ तिथंच साठून राहणं, पचन प्रक्रिया व्यवस्थित न होणं, सारकिट्ट विभाजनावर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होत राहते. त्याचाच परिणाम पुढे मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशनचे सफर होणारे कितीतरी पेशंट आपण बघत असतो आणि बऱ्याच वेळेला तात्पुरतं लॅक्झेटिव्ह याच्यामध्ये वापरले जातात, पोट साफ होणारी औषधं वापरली जातात, पण त्याच्यामुळे आपण आतड्यांचा कोरडेपणा वाढवत असतो. आतड्यांचा कोरडेपणा वाढल्यामुळे मलमूत्र संघ स्पेसिफिक कन्सेप्ट जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे, जी कोष्ठगत वातामध्ये येत असते, की मलमूत्र संघ झाल्यामुळे आतड्यांना कोरडेपणा आल्यामुळे मलभाग तयार झाला तरी तो तिथंच साठून राहतोय. कितीतरी पेशंट युरेथ्रल स्ट्रिक्चरचे आपण बघत असतो व्यवसायामध्ये, की ज्यांनामध्ये त्या ठिकाणी स्ट्रिक्चर आहे, फायब्रोसिस झालेलं. हे कशामुळे होतं तर तिथं वाताचा पुरुषता जी वाढत जाते वातामुळे, त्याच्यामुळे ते स्ट्रिक्चर होत असतं आणि त्यामुळे तो मूत्राचा संघ असतो. त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. म्हणूनच उत्तरबस्ती ज्यावेळेला आपण देतो पेशंटला, मूत्रमार्गामार्फत वात नाशन करणारी तेलं ज्यावेळेला आपण पुश करतो, त्यावेळेला हा स्ट्रिक्चरचा त्रास कमी व्हायला मदत होत असते. हर्नियाचा त्रास कितीतरी पेशंटला दिसून येतो. बऱ्याच वेळेला एका बाजूचं हर्नियाचं ऑपरेशन झालं की दुसऱ्या बाजूला येत असतो, कारण कोष्ठगत वातामुळे ब्रग्न किंवा वर्धम हे जे लक्षण सांगितलेलं आहे, स्त्रंस व्यास व्यधस्वाप, वात प्रकोपाची जी सुरुवात होते त्यातलं पहिलं लक्षण स्त्रंसापासून येते. स्त्रंस होणं म्हणजे आतड्यांचा भाग तुमचा खाली येतोय, हा हर्निया आहे. हायटस हर्नियाचा त्रास बऱ्याच पेशंटला असतो, की जठराचा भाग हा अन्ननलिकेमध्ये ओढला जातो, त्याच्यामुळे कितीतरी पेशंटला त्रास होत असतो. ऑपरेशन करून घेणारे कितीतरी पेशंट असतात, पण तात्पुरतं तुम्ही हर्नियाचं ऑपरेशन केलंय, इंटेस्टाईनचा भाग आतड्यांचा वर ओढलाय, तिथं जाळी टाकली आहे, मेश टाकले म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं होत नाही. जर कोष्ठगत वात, पोटातला वात तुमचा तसाच राहिला, वाढत राहिला, की त्याचा परिणाम म्हणून हा त्रास होतोय. मांसपेशींना शिथिलता वातामुळे आलेली असते म्हणून त्रास होतोय. त्याच्यासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं, तर पुन्हा पुन्हा हर्निया होण्याची टेंडन्सी तुमची कमी होत असते. म्हणजे हे जे वाताची गुणात्मक विश्लेषण आहे, फारच सुंदर तुमचं विश्लेषण आहे. सर, आपण एक फोन घेऊया. तानाजी प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मॅडम बोलते ना? हा, नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न आहे की तुमचा प्रश्न सलग विचारा. हो मॅडम, माझे ना सांधे दुखत आहे, तळपायाची आग होती संध्याकाळी. वय किती आहे तुमचं आणि टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवा. 59 वर्षाचं वय. बरं, ओके. अजून काही प्रश्न विचारायचे? धन्यवाद तानाजी. कसं आहे, सांधेदुखी आहे, त्याच्याबरोबर तळपायांची आग होती, ही जी गोष्ट आयुर्वेदाने पादहर्ष नावाचा एक व्याधी सांगितलेला आहे. हा खरं तर वातविकारांमध्ये सुद्धा येत असतो. ह्या वेळेला जनरली पित्तांनी वाताला आवृत्त करणं ही गोष्ट होत असते आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्याच्यासाठी म्हणून ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. ह्याच्या मागे इतर कारणे भरपूर आहेत. डायबिटीस असेल त्याच्यामुळे तळपायांची आग होत असते. अपधातूची दृष्टी आयुर्वेदानुसार शरीरातला जो जलीय भाग असतो त्याची दृष्टी असेल तरी तळपायांची आग होत असते. रक्तातली उष्णता खूप वाढल्यामुळे सुद्धा आग होत असते. त्यामुळे आधी तुमचं नक्की निदान काय आहे बघणं गरजेचं आहे, त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. तळपायाची आग होत असेल तर तुळशीचं बी तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा पाण्याबरोबर घेत चला, त्याने त्रास कमी व्हायला मदत होईल. सांधेदुखीचं तर एक निदान आहे, तो कोणताही म्हणजे लक्षण आहे, आजार नाही. त्यामुळे सांधेदुखी होण्यामागचे कारण आधी तुम्ही वैद्याकडनं जाणून घ्या आणि त्यानुसार उपचार केले तर तुमचा त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होईल. निश्चितच. आणि आपण म्हणतो ना की पित्तपंगू कफपंगू, म्हणजे हे जे दोन धातू आहेत ते दोष आहेत ते फार पंगू असतात आणि त्याला जेव्हा वात नियंत्रण करत असतं, अशा या वातविकारांच्या जर सांगितलं 80 प्रकारचे वातविकार आहेत. निश्चितच ह्याविषयी आपण अजूनही माहिती घेत राहूया. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. विविध प्रकारच्या वातविकारांविषयी, त्यांच्या लक्षणांविषयी, विविध ठिकाणी जेव्हा लक्षणं असतात त्याविषयी आपण मार्गदर्शन घेतलं. सर, एक फार महत्त्वाचा तुम्ही संकल्पना सांगितली, गतत्व. ही काय संकल्पना आहे सर? असं वातविकारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला गतत्व ही संकल्पना खूप महत्त्वाची असते. वात हा कोणत्या अवयवाच्या आश्रयाने आहे आणि त्याच्यामुळे कोणते त्रास होत आहेत, पेशंटला त्रास होत आहेत, ह्याचा पूर्ण डिटेल विचार ह्याच्यामध्ये केलेला असतो. आता आपण सुरुवात केली कोष्ठगत वात, ह्याच्याबद्दल डिटेल आता आपण बोललोच आहोत. पोट जड होणं, गच्चपणा, गॅसेस, पोट फुगणं, त्याच्यामुळे हर्नियाचा त्रास होणं, पोटामध्ये दुखणं, मळमळ, उलटी असे प्रकार जाणवणं, पुढे मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशनचा त्रास रुग्णाला जास्त प्रमाणात जाणवत असतो. पोटामध्ये दुखण्याची तीव्रता,
प्राणवायू खूप जास्त प्रमाणात असते, अशी लक्षणं साधारण कोष्ठगत वातामध्ये होत असतात. हाच वात पुढे जर त्वचेच्या आश्रयाने राहिला तर त्वचेच्या आश्रयाने वात राहिल्यामुळे एक प्रकारचं टॅनिंग यायला सुरुवात होते रुग्णाला. म्हणजे कारण नसताना त्वचा काळसर होणं, टॅन होणं, चेहरा काळसर होणं अशा प्रकारचे लक्षणं दिसायला लागतात. त्याचप्रमाणे त्वचेला भेगा पडायला सुरुवात होत असतात. अशी लक्षणं प्रामुख्याने ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होते. त्वचेवर काळे डाग यायला सुरुवात होत असते. रक्तगत वात असेल तर त्याच्यामुळे हीच गोष्ट होते. टॅन जास्त प्रमाणात होणं हा प्रकार ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसत असतो. हाच वात जर पक्वाशयाच्या आश्रयाने राहिला तर त्याच्यामुळे पुढे इतर कारण म्हणजे तुम्हाला मूळव्याधीसारखा त्रास होणं, भगंदरसारखा त्रास होणं, परिकर्तिका म्हणजे फिशरसारखा त्रास होणं, कॉन्स्टिपेशनचा त्रास वर्षानुवर्ष चालत राहणं अशा प्रकारचे लक्षणं ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होत असतात. त्याचंच पुढे पर्यवसन पुढे मोठ्या आजारांमध्ये होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. कारण अर्श सारखा जर आजार खूप वर्षानुवर्ष राहिला तर त्याच्यामुळे इतर उदरासारखे आजार, जलोदरासारखे होण्यासारखे आजार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात होत असते. हाच वात जर पुढे मांसाच्या आश्रयाने राहिला, मांस धातूच्या आश्रयाने, मांसगत वात असं आयुर्वेदाने त्याला म्हणलेलं आहे. ह्याच्यामध्ये एखादा आत ओढल्यासारखं वाटणं, स्नायू ओढल्यासारखं वाटणं, स्नायू पिळवटल्यासारखे वाटणं अशी लक्षणं पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होत असते. म्हणजे सांधे दुखतात अशी गोष्ट होत नाही, पण मांड्या दुखतायत, पोटऱ्या दुखतायत जास्त प्रमाणामध्ये अशी लक्षणं अशा पेशंटमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसत असतात. ज्यावेळेला मुकामार तुम्हाला लागतो त्यावेळेला दुखणं कसं असतं, अशा प्रकारचं दुखणं मांसगत वातामध्ये पेशंटला जास्त प्रमाणात जाणवत असतं. निश्चितच याविषयी अजून आपण माहिती घेऊया. पण आपला एक इंदोरवरनं फोन आलेला आहे. सर जागृती प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार जागृती, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. मला बद्धकोष्ठतेचा खूप त्रास होतो, 2-3 वर्ष झाले आणि त्याच्यात मला पोटऱ्यांना खूप गोळे येतात आणि संडासच्या जागी पण खूप खाज येते. मग ही कशामुळे येते? ओके, ठीक आहे. वय किती आता आपलं? तुमचं वय किती आहे जागृती? फोन नाही घेऊ शकतो आपण पुढे. जे आता आपण पक्वाशय गावात वात ही जी संकल्पना बघत होतो त्याच्याशी संबंधितच तुमचा टिपिकल आजार आहे. आता फक्त इतक्या वर्ष तुम्हाला मलावस्तंभाचा, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यामुळे स्वाभाविक आतड्यांना प्रचंड प्रमाणात रुक्षता आलेली आहे, कोरडेपणा खूप जास्त आलेला आहे आणि जर तुम्ही लॅक्झेटिव्ह कोणते घेत असाल तर ते आतडी पॅरालाइज झाल्यासारखे होतात. त्याच्यामुळे अशामध्ये उलट स्निग्ध विरेचन म्हणजे एरंडेल तेलासारखं औषध वापरणं गरजेचं आहे, इसबगोल सारखं औषध वापरणं गरजेचं आहे किंवा तो पक्वाशयगत वात कसा कमी होईल हे बघणं गरजेचं आहे. इथे स्नेहबस्तीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. अगदी साध्या तिळाचा तेलाचा बस्ती जरी तुम्ही घरच्या घरी घेतला तरी त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचा त्रास कमी होऊन जाईल. पण हे सगळे उपचार करून म्हणजे एरंडेल तेल, इसबगोल आणि तीळ तेलाचा बस्ती ह्या गोष्टी करून सुद्धा जर तुमचा त्रास कमी झाला नाही तर प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट वैद्यांकडनं घेणं गरजेचं आहे. म्हणजे तो त्रास तुमचा नेहमीसाठी कमी व्हायला मदत होईल. त्याच्याबरोबर तूप आणि गरम पाणी, 1 चमचा सैंधव टाकून 1 कप गरम पाण्यात 1 चमचा तूप टाकून त्यांनी पण आतड्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि कॉन्स्टिपेशन पण कमी होते. ह्याचाही चांगला उपयोग होईल. ह्या सगळ्या गोष्टी करून बघा, नाहीतर प्रॉपर वैद्यांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या, त्रास नक्कीच कमी होऊन जाईल. निश्चितच. आणि तुम्ही जी गतत्व ही खूपच सुंदर संकल्पना सांगत होता, अजून त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आता गुदगत वात हा एक संकल्पना त्याच्यामध्येच येते. त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तर बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास असतो. वर्षानुवर्ष एक मुतखडा पडून गेलाय, ऑपरेशन झालंय, पुन्हा होत असतो. बऱ्याच जणांना किडनीमध्ये अनेक खडे असतात आणि काय करायचा हा प्रश्न होतो. 20-20, 30-30 खडे असलेले पेशंट आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. काही काहींचे खडे खूप मोठेही असतात आणि आयुर्वेदानुसार गुदगत वातामध्ये मूत्राश्मनी होणं ही गोष्ट होत असते. कफावृत्त समान नावाची कन्सेप्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे. हा वाताशी संबंधित असणारा आजार असतो. ह्याच्यामुळे तुमचे मुतखडे किंवा पित्ताशयात खडे पुन्हा पुन्हा होण्याची टेंडन्सी वाढत असते आणि ह्या गुदगत वातासाठी जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत तुमचे मुतखडा पुन्हा पुन्हा होण्याची टेंडन्सी नष्ट झाली असं होत नाही. आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेले निरुह बस्ती आणि तैलबस्ती याचा उपयोग अतिशय छान होत असतो. म्हणजे इतके चांगले रिझल्ट्स मिळतात. कितीतरी पेशंटमध्ये ज्या वेळेला आपण बस्ती वापरतो, बस्ती दिल्यानंतर रुग्ण सांगतो की मूत्रामार्गे, मूत्राशयाच्या जागेमार्गे पांढरा कफ सारखा पदार्थ बाहेर येतोय. म्हणजे जो वात आवृत्त केलेला आहे कफाने, तो कफाचं आवरण गेल्यानंतर ज्यावेळेला आपण सोनोग्राफी करतो त्यावेळेला मुतखडा पडलेला दिसतो. म्हणजे आयुर्वेदाने किती बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. ही गोष्ट आपल्याला म्हणजे गुदगत वातामुळे मुतखडा होणं ह्या गोष्टींचा पण विचार पण करत नाही, पण तशी गोष्ट होत असते. शुक्रावृत्त वात असेल त्याच्यामुळे सुद्धा हाच त्रास, शुक्रगत वात असेल त्याच्यामुळे पण हाच प्रॉब्लेम होतो. बऱ्याच जणांना
बऱ्याच पुरुषांमध्ये लैंगिक समस्येचा त्रास खूप जणांना जास्त प्रमाणात जाणवत असतो. म्हणजे इरेक्शनच व्यवस्थित न होणं, ताठरपणा व्यवस्थित न होणं किंवा शीघ्रपतनाचा त्रास होणं आणि बऱ्याच वेळेला ही लैंगिक समस्या आहे म्हणून चिकित्सा केली जाते. पण शुक्रगत वाताचं प्रमुख लक्षण प्रामुख्याने जे असतं ते शीघ्रपतन ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे होणार शुक्राची सारता कमी होत जाणं आणि त्याच्यामुळे होणारा त्रास होणं, त्याच्यासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आयुर्वेदाने स्त्री शुक्र सुद्धा मानलेलं आहे आणि ज्यावेळेला स्त्री शुक्रामध्ये स्त्री शुक्रगत वात हा जो त्रास पेशंटला व्हायला सुरुवात होतं त्यावेळेला पुन्हा पुन्हा गर्भस्राव होणं, गर्भपात होणं, ॲबॉर्शन होण्याची टेंडन्सी अशा पेशंटमध्ये जास्त प्रमाणात वाढत असते. त्यामुळे बऱ्याच लेडीजमध्ये जेव्हा ॲबॉर्शन्स पुन्हा पुन्हा होत आहेत आणि पण नक्की कारण काय आहे ते लक्षात येत नाही, त्यावेळेला ह्या गोष्टींचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने पंचकर्म होऊन शरीर शुद्धी होऊन स्त्री शुक्रावर जाऊन काम करणारी औषधं वापरणं गरजेचं असतं. तर तो प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह व्हायला मदत होत असते. इंद्रियगत वात नावाची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आयुर्वेदाने सांगितलेली आणि गतत्वामधलीच. बऱ्याच जणांना असं असतं की आजपर्यंत सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रिय म्हणजे मन. 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे आपण बोलतो, ऐकतो, श्वास घेतो म्हणजे नासागंध घेतो, ह्या सर्व गोष्टी ह्या ज्ञानेंद्रियामध्ये येत असतात. काहींना काहीच त्रास नसतो पण अचानक ऐकायला कमी यायला लागतं किंवा अचानक एकदम ऐकणं बंद होतं. डोळ्याची म्हणजे डोळे ह्या अवयवाची कोणती विकृती नसते पण एकदम दिसायला बंद होत जातं किंवा सगळं व्यवस्थित आहे पण गंधच येत नाहीये, वासच कोणता येत नाही, अशी गोष्ट बऱ्याच वेळेला होत असते. काहीकांना त्वचा ही स्पर्शनेंद्रिय सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी संवेदना एकदम कमी होत जाणं, ह्या ज्या इंद्रियांशी संबंधित जे काही आजार आहेत ते सर्व वातविकृतीमध्ये येत असतात. इंद्रियगत वात जो आयुर्वेदाने स्पेसिफिक कन्सेप्ट सांगितलेला आहे त्याच्यामध्ये येत असतात. मग या ठिकाणी नस्यापासून इतर जे काही पंचकर्म, शिरोधारा आहेत, बस्ती आहे, याचा उपयोग अतिशय छान होत असतो आणि त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला कंजेनायटल प्रॉब्लेम सुद्धा खूप असतात. कंजेनायटल प्रॉब्लेम असले तरी त्याला ट्रीटमेंट नाही अशी गोष्ट नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही इंद्रियगत वाताचा विचार करून वातावर जर उपचार केले, काहींना पहिल्यापासून व्यवस्थित ऐकू येत नाहीये, बोलू शकत नाहीयेत, काही मुलं तोतरी बोलणारी असतात किंवा काही जणांना बऱ्याच वेळेला चालता येत नाही, मुलांना पायांमध्ये बाग जास्त प्रमाणात असतो, ह्या सगळ्या गोष्टी वातविकारांमध्ये येतात आणि इथं पंचकर्माचा रोल खूप महत्वाचा असतो. अरे वा, आपल्याला प्रश्न आलेला आहे. मच्छिंद्र मोरे प्रश्न विचारतायत अहमदनगर वरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. डॉक्टरने एक प्रश्न विचारायचा. माझ्या हातांना आहे ना आता कंप असतो बारीक आणि अपचनाचा त्रास होतो. हातांना काय होतंय? आता थरकाप असतो बारीक मध्ये. ओके, कंप होतोय. ठीक आहे. वय किती आता आपलं? 31. हो, 31 वर्ष वय आहे. बरं, ओके, ठीक आहे. काय सांगायचं? निव्वळ वातवृद्धीचं पण लक्षणे असू शकतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना पचनाशी संबंधित पण त्रास तुम्हाला आहे. बऱ्याच वेळेला पचनाशी संबंधित त्रास असेल तर त्याच्यामुळे सूक्ष्म पचनाचा पण त्रास असतो. म्हणजे आहार रसच जर व्यवस्थित तयार झाला नाही तर धातूंचं पोषण पाहिजे तेव्हा व्यवस्थित होत नाही आणि धातूंचं पोषण व्यवस्थित झालं नाही तर तिथे वातच वाढत असतो. जिथं जिथं रिक्तत्व असतं किंवा जिथं जिथं भरणं ही गोष्ट शरीरात असते त्या ठिकाणी नको रिक्त स्थान मिळायला, मोकळी जागा मिळायला की तिथं हवा जशी बाहेर निसर्गात जी गोष्ट आहे ती शरीरात पण आहे तर तिथं वात वाढणार आणि तो वात वाढला की एवढ्या कमी वयात तुम्हाला त्रास होते. त्याचं कारण तुमचं पचन व्यवस्थित नसणं, सूक्ष्म पचन व्यवस्थित नसणं, त्यामुळे धातूंची सारता व्यवस्थित नसणं आणि त्याचा परिणाम म्हणून वात वाढून तुम्हाला पुढची लक्षणं दिसायला लागणं अशी गोष्ट आहे. त्या दृष्टीने उपचार होणं हे खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने प्रॉपर आयुर्वेदिक उपचार सुरू करा तर त्याचा उपयोग खूप छान होईल. बरीच औषधी सिद्ध घृतं ह्याच्यामध्ये असतात. मांसरस युक्त घृतांचा उपयोग म्हणजे सिद्ध तुपं असतात, त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि तसे उपचार केले तर फरक पडेल. तरी रोज सकाळी उठल्या उठल्या तीळ तेल किंवा खोबरेल तेल पूर्ण अंगाला लावणं, अभ्यंग करणं ही गोष्ट जरी तुम्ही सुरू केली तरी तुमचा हाताचा थरका कमी व्हायला मदत होईल. निश्चितच. सर, गतत्व या विकारांमध्ये तुम्ही अनेक संकल्पनांचा उहापोह केला, अनेक स्थानांमध्ये हे गतत्व असतं. ह्याचबरोबर एक फार महत्वाचा आजार आपण वातविकारांमध्ये म्हणतो तो म्हणजे पॅरालिसिस. अगदी बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय असतं ना की आधुनिक वैद्यकामध्ये पण उपचार आहेत पण पूर्णतः रिहॅबिलिटेशन अनेक वेळा होऊ शकत नाही. तर आयुर्वेद याविषयी काही मदत करू शकतं का?
अगदी कसा आहे, हा आजारच असा आहे की आज चालू सगळे कामं करत असणारा मनुष्य कामावर जातोय, त्या एका कुटुंबाचं पोषण करतोय, सर्व त्याच्यावर डिपेंड आहे. आणि असं असताना जर पॅरालिसिस सारखा एखादा झटका येऊन गेला तर त्यामुळे होणारी सफर होणारा तो स्वतः पेशंट, त्या सफर होणारं कुटुंब, हा होणारा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळे पॅरालिसिस झाल्यानंतर त्यावर प्रॉपर लगेच ट्रीटमेंट होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. पॅरालिसिस होणं म्हणजे नक्की काय होतं, त्याचे दोन वेगवेगळी प्रमुख कारणं असतात. एक तर मेंदूला जो रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्या ठिकाणचा रक्तपुरवठा अचानकपणे थांबणं. तो अचानक थांबत नसतो, त्याच्या अगोदरच सुरुवात झालेली असते शरीरात बदल व्हायला आणि त्याच्यामुळे ती गोष्ट होत असते. किंवा एखादी रक्तवाहिनी फुटणं आणि त्या रक्तस्रावामुळे मेंदूवर प्रेशर इफेक्ट येऊन त्याच्यामुळे होणारा जो काही परिणाम आहे त्याच्यामुळे पॅरालिसिस होत असतो. पॅरालिसिस ज्याला आयुर्वेदाने पक्षाघात म्हणलेला आहे, एकांग रोग म्हणला आहे, अर्धांगवायू असं पण म्हणलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठे मेंदूच्या कुठल्या भागावर परिणाम झालेला आहे ह्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात. मग शरीराचा अर्धा भाग पूर्ण लुळा होऊ शकतो, एकच हात होऊ शकतो, एक हाताने एक पाय, किंवा कमरेच्या खाली दोन्ही पाय, किंवा मानेच्या खाली सुद्धा पूर्ण शरीराचा भाग पॅरलाइज झाला आहे, ही गोष्ट होऊ शकते. पॅरलाइज होतं म्हणजे नक्की काय होतं की मेंदूपासून येणाऱ्या जे काही नसा आहेत, मेंदूच्या त्या ठिकाणी जर रक्तपुरवठा थांबला तर तिथून त्या भागात काम करणाऱ्या ज्या नसा आहेत, ज्या पुढे खाली मज्जारज्जूपासून खाली शरीराकडे जात असतात आणि तिथे सप्लाय करत असतात, त्यामुळे प्रत्येक पेशीपासून मेंदूंपर्यंत त्या संदेश जाणं आणि मेंदूपासून पेशींपर्यंत येणं ही गोष्टच होत नाही. आणि कोणत्याही संदेशाची देवाणघेवाण झाली नाही तर त्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर म्हणजे अगदी शिरा, स्नायू, संधी ह्या सगळ्यावर परिणाम होतो आणि त्यांची हालचाल पूर्णतः थांबते. ते स्टिफ होतात, आखडल्यासारखे जातात. म्हणजे रुग्ण हात उचलायचं म्हणलं तरी उचलू शकत नाही, पाय उचलायचं म्हणलं तरी उचलू शकत नाही. हा पॅरालिसिसचा प्रकार असतो. आता आयुर्वेदाने याचा अतिशय सूक्ष्मतम विचार केलेला आहे. या विचाराविषयी आपण माहिती घेऊया. सर, आपल्याला खूप प्रश्न येतात, आपण ते प्रश्न सुद्धा घेणं आवश्यक आहे. अनुजा प्रश्न विचारतायत परभणीवरून. नमस्कार. हा डॉक्टर, माझं वय 29 वर्षाची आहे. मी गृहिणीच आहे. माझ्या काम केल्यानंतर माझ्या कमरेखालचा भाग दुखतो. आराम केला आणि दुसऱ्या आडंगावर झालं की माझा पाय दुखतो पूर्ण कमरेपासून खाली. बरं, दोन्ही पाय दुखतात का एक पाय दुखतो? एकच पाय दुखतो, उजवा पाय दुखतो. मुंग्या वगैरे पायाला? मुंग्या काही नाही, पण दुखतो पाय. सर, काही प्रश्न विचारायचे त्यांना? ठीक आहे अनुजा, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर या विषयावर नक्कीच मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांती दरम्यान अनुजा यांचा प्रश्न होता पूर्वी, त्या प्रश्नाचं मार्गदर्शन सरांकडून घेऊया. सर, काय सांगाल त्यांना? कसं आहे, त्यांचं वय फक्त आता 29 आहे. खरं ह्याच्यामध्ये मोठे कोणते तरी आजार असतात किंवा मणक्यांची झीज होते आणि त्याच्यामुळे नस दबली जाते म्हणून त्रास होतोय अशी गोष्ट नाही. कमरेच्या खालचे तुमचे दोन्ही पाय दुखत आहेत, जनरली हे वात विकृतीमुळे, वात वाढल्यामुळेच दिसणारे लक्षणं असतात. त्याच्याबरोबरने इतर कोणती काही गोष्टी नाहीत ना, हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पण तरी त्याच्यावर समीर पन्नग म्हणून आयुर्वेदिक औषध तुम्हाला मिळू शकेल कुठे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये. त्याची मात्रा तुम्ही मधातून जरी चाटली सकाळ संध्याकाळ आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रादी काढा नावाचं औषध घेतलं तर तुमचा त्रास पूर्णतः कमी व्हायला मदत होईल. सर, जेव्हा तुम्ही म्हणालात की पॅरालिसिस हा फार महत्वाचा वातविकार आहे, तर त्याच्या लक्षणांविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं. वातामधली जी आयुर्वेदातली संकल्पना आहे त्याविषयी सांगत होता आपल्या विश्रांतीपूर्वी. अजून काय मार्गदर्शन कराल? असं आहे की आपण आयुर्वेदाने ह्याचा दोन पद्धतीने विचार केला आहे की एक तर त्या ठिकाणी इन्फॉक्शन होणं म्हणजे त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचा सप्लाय जो व्हायला पाहिजे, रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे, तो व्यवस्थित झाला नाही तर त्याच्यामुळे होणारा परिणाम. आणि दुसरी गोष्ट, जर रक्तवाहिनी फुटून आणि त्याच्यामुळे जर प्रेशर इफेक्टमुळे जर पॅरालिसिस झाला असेल तर या दोन्हीची चिकित्सा आयुर्वेदानुसार पूर्ण वेगवेगळी असते आणि त्या पद्धतीने होणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला पेशंट बेड रिडन असतो, ते स्नायू पॅरालाइज झालेले पूर्णतः आखडून गेलेले असतात. त्याच्यामुळे बरेच दिवस हळूहळू जर होत गेले पुढे 3 महिने 4 महिने तर हातांचे बोटं किंवा पायांचे बोटं वाकडी होणं अशी गोष्ट सुद्धा होत असते. त्या भागाला सूज यायला सुरुवात होते, पॅरालाइज भागाला. अशा गोष्टी हळूहळू पेशंटच्या वाढत खूप जात असतात आणि स्वाभाविक आहे त्याचा होणारा मनावर परिणाम ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या पॅरालिसिस सारख्या पेशंटमध्ये बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पॅरालिसिसमध्ये युद्ध पातळीवर उपचार होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पॅरालिसिस पेशंटमध्ये पहिले 15 दिवस, पहिला 1 महिना, नंतरचे 3 महिने आणि 1 वर्ष
1 वर्षाच्या आत जितकी इम्प्रूव्हमेंट पेशंटला मध्ये होऊ शकते तितकी 1 वर्षाच्या नंतर ही खूप हळूहळू होते. होत नाही अशी गोष्ट नाही, पण 1 वर्ष झालं की जो होणारी इम्प्रूव्हमेंट असते, म्हणजे जर तुमचा डाव्या हात आणि डाव्या पायाला पॅरालाइज झाला असेल, अर्धा भाग पूर्ण काम करत नसेल आणि तुमचे 1 वर्षानंतर तो 60 ते 70% इम्प्रूव्ह झाला, तुम्ही चालू शकताय, करू शकताय, पण हाताची किंवा पायाची हालचाल पाहिजे तशी व्यवस्थित होत नाहीये, तर तिथनं पुढे होणाऱ्या इम्प्रूव्हमेंटला वेळ लागतो खूप. म्हणजे ती गोष्ट तुमची वर्षात झाली ती गोष्ट व्हायला 3 वर्ष पण लागू शकतात. त्याच्यामुळे पहिल्या वर्षात प्रॉपर ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेला लगेच आपल्याला आयुर्वेदिक उपचार करणं हे खूप आवश्यक आहे. कितीतरी पेशंट आम्ही बघतो की जितक्या लवकर ते येतात तितके ते पूर्णतः बरे होऊ शकतात. म्हणजे पॅरालाइज झाल्यानंतर 15 दिवसात 1 महिन्यात जर पेशंट आला तर त्याच्यानंतर प्रॉपर पंचकर्म त्याच्यामध्ये होणं, अभ्यंग होणं, स्नेहन होणं, मसाज होणं, औषधयुक्त वातग्न तेलांनी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा जो काही स्नायूंमध्ये एक प्रकारचा कडकपणा यायला लागतो, सांध्यांमध्ये कडकपणा यायला लागतो, त्या अवयवांमध्ये कडकपणा यायला लागतो, तो कमी व्हायला मदत होते. स्नेहनाचं, अभ्यंगाचं हेच महत्व आहे आयुर्वेदानुसार. तुम्ही सतत एखाद्या काठीला, लाकडाला जरी तेल पुरवत राहिला तर हळूहळू ते लाकूड तुम्ही तोडू शकता, काठी वाकू शकता. म्हणजे त्या तेलाचा इफेक्ट इतका असतो, त्या स्नेहनाने मार्दवता येऊ शकते. मग कडक झालेल्या स्नायूला किंवा त्या पॅरालाइज झालेल्या अवयवाला किंवा हाताला, पायाला का नाही येणार? नक्कीच येते. त्यामुळे त्याला फक्त प्रॉपर पेशंटनुसार कोणती औषधं आपल्याला यूज करायची आहेत, त्याच्यामागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, या गोष्टीनंतर रुग्णामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होते, त्यानुसार काही व्यायाम प्रकार आवश्यक आहेत का, पंचकर्माचे षष्टिक पिंडस्वेद नावाचा प्रकार आहे, रक्तमोक्षण नावाचा प्रकार आहे, पत्रपोटली स्वेद आहे, बस्तीसारखे पंचकर्म उपचार आहेत, नस्य चिकित्सा खूप महत्त्वाची असते, शिरोबस्ती नावाचा प्रकार आयुर्वेदाने सांगितलेला आहे. पॅरालिसिसमध्ये ह्याचा उपयोग अतिशय छान पद्धतीने होत असतो. हे पंचकर्म उपचार जर तुमचे लगेच झाले तर पॅरालिसिस पेशंटसुद्धा ह्याच्यातून पूर्णतः रिकवर होत असतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ते उपचार लगेच होणं खूप आवश्यक आहे. सर, याचबरोबर सांध्यांच्या संबंधित कोणते आजार हे वातामुळे होत असतात? वात विकार, सांधेदुखी हे समीकरणच आहे. अगदी. म्हणजे वात, सांधेवात होतो किंवा सांध्याचा त्रास होतो वातामुळेच असतो हे सगळ्यांना माहितीच असतं. नेहमीच होणारे म्हणजे 40 नंतर आणि 50 नंतर होणारी जी काही सांधेदुखी आहे ती आज जो आपण वात विकार बघतोय की केवळ वातामुळे होणारे, त्याच्यामध्ये संधिवात, संधिगत वात हा आजार त्याच्यामध्ये होत असतो. म्हणजे ह्यामध्ये हाडांची झीज होत जाणं, मधलं वंगण कमी होत जाणं, सांध्यांची त्या प्रॉपर झीज होणं, कडेची जी गादी आहे म्हणजे खुर्च्या आहेत, मधली गादी आहे ह्याची झीज व्हायला सुरुवात होणं, त्याच्यामुळे दुखणं खूप जाणवणं. बऱ्याच वेळेला रुग्णाला बसून असेल तर त्रास होत नाही, पण ज्यावेळेला उठायला सुरुवात करतो, उठता बसताना त्रास होणं, शौचाला बसताना त्रास होणं, थोडं चालायला सुरुवात केली की त्रास होणं, सांध्यांचा कटकट आवाज होणं किंवा चालायला सुरुवात केली की आतून टोचल्यासारखी वेदना व्हायला लागते. कारण मधली गादी झिजली गेली की बोनी स्पर्श वाढायला लागतात आणि बोनी स्पर्श वाढले की ते एकमेकाला घासायला लागतात. बरसे हळू कमी व्हायला लागतात. म्हणजे ज्या तैलग्रंथी असतात गुडघ्यांच्या भोवती, 14 प्रकारच्या तैलग्रंथी आहेत की जे गुडघ्याची हालचाल होत असताना मांसपेशींना ते घासलं जाऊ नये सांधा म्हणून शरीराने त्याची रचना केली आहे. त्याची एका बाजूला झीज व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे होणारा हा जो संधिवात आहे, बऱ्याच वेळेला रुग्णाची दुखण्यापासून सुरुवात होते, तात्पुरते उपचार केले जातात, मग फिजिओथेरपी केली जाते, पेन किलर, स्टेरॉइड्स इंजेक्शन्स, या सगळ्याचा होऊन नंतर पुन्हा मग तुम्हाला जॉईंट ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो. म्हणजे गुडघेदुखीमध्ये नी ट्रान्सप्लांट इतकं कॉमनली सध्या होतं की खूप त्रास होते, सहन होत नाही, सांधा बदलून घ्या. पण तो अवयव इतक्या सहजासहजी सांधा बदलण्याच्या ऐवजी जर तुम्ही प्रॉपर लगेच आयुर्वेदिक उपचार योग्य ते लगेच केले तर ट्रान्सप्लांट पर्यंतची पण वेळ येऊ शकत नाही आणि तुमचा त्रास हा पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. ज्या वेळेला गुडघ्यांचा संधिवाताचा त्रास असतो त्याच्यानंतर कॉमनली दिसणारा आजार म्हणजे खुब्याचा संधिवात. सर, ह्याच्याकडे आपण जाऊया. आपल्याला प्रश्न आहे, एक प्रश्न घेऊया. जाधव प्रश्न विचारतायत नाशिकवरून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. हा मॅडम. हा, बोला. हा सर, मी आता 5 मिनिटं बसलो तर माझ्या गुडघ्यांना आता पायांना मुंग्या येतात आणि गुडघ्यांना पण असा त्रास होतो, उठता येत नाही लवकर. वय किती आहे आता? वय किती आहे तुमचं? वय माझं सर 32-33. 32-33. काय काम असतं तुमचं? 32 शेती सर. हा, काय काम करता? शेती करतो. शेती. ओके, ठीक आहे. बऱ्याच फार लवकर वयात, हो, खूप नाही कमी का? वयात त्रास आहे. आणि कसं आहे, बऱ्याच वेळेला शेतीची कामं करताना वाकून काम करणं ही जी गोष्ट होते की गुडघ्यांमध्ये बसून खाली केलं पाहिजे काम, तसं न होता गुडघ्यांवर पायांवर उभं राहून पाठीत कमरेत वाकून काम करणारे कितीतरी शेतकऱ्यांची सवय असते आणि खूप घातक असते. आणि त्याचा त्रास म्हणून बऱ्याच जणांना कमरेचे त्रास होणं, पाठीचे त्रास होणं अशी गोष्ट होत असते. हातापायांना मुंग्या येणं, बधीरपणा असणं ही गोष्ट प्रत्येक वेळेला तुमची नस दबली जात असेलच अशी गोष्ट होत नाही. एकांत वातामुळे सुद्धा हा त्रास होत असतो आणि
त्याच्या पद्धतीने उपचार केले तर त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. सर, जेव्हा तुम्ही म्हणालात की सांध्यांच्या संबंधित ज्या वेदना आहेत किंवा संधिवातामध्ये महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की गुडघेदुखी, त्यानंतर तुम्ही खुब्याच्या सांध्यांकडे वळणार होता, त्याविषयी काय मार्गदर्शन करा? म्हणजे बऱ्याच जणांना गुडघ्यांचा संधिवात हे कॉमनली आपल्याला दिसणार असतं. पूर्ण शरीराचा भार हा गुडघ्यांवर पडत असतो, त्याच्यामुळे इतर सांध्यांपेक्षा गुडघ्यांची झीज जास्त प्रमाणात होत असते आणि कॉमनली त्रास दिसत असतो. पण खुब्यांचा संधिवात असणारे सुद्धा भरपूर पेशंट दिसत असतात. जनरली वयाच्या 50-60 नंतर हा त्रास होत असतो. त्याच्यामुळे उठता बसताना त्रास खूप होतो. म्हणजे पेशंटला उठायचं म्हणलं तर सपोर्ट शिवाय तो उठू शकत नाही. खाली मांडी घालून एक तर बसता येत नाही आणि बसायचं म्हणलं तर उठताना सपोर्ट शिवाय किंवा हात पुढे जमिनीवर टेकूनच उठता येणं अशी गोष्ट होते. 4 पावलं टाकले तरी सुद्धा पाय भरून येतात. असे त्रास अशा रुग्णांना जाणवत असतात. तुम्ही एक वेळ गुडघे बदलू शकता ट्रान्सप्लांट करून, पण खुब्याचा संधिवात असेल तर काय करणार? आणि त्याच्यामुळेच बऱ्याच वेळेला सांधेदुखीमध्ये जे तात्पुरते उपचार केले जातात, वेदनाशामक औषधे घेतली जातात किंवा बरेच जण कॅल्शियमच्या गोळ्या वर्षानुवर्ष घेणारे असतात, त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो अशी गोष्ट होत नाहीये. जर वात शरीरात जितका वाढेल, झीज कशामुळे होते? वात वाढल्यामुळे होते. कोणतीही झीज वाताशिवाय नाही. 40 नंतर पहिले 20 वर्ष कफाचा काळ असतो, 20 ते 40 पित्ताचा काळ असतो. 40 नंतर फक्त वात आणि वात शरीरात वाढतो. त्यामुळे 40 नंतर नवीन गोष्ट शरीरात होणं ही गोष्ट होत नाही. त्यामुळे आहे त्या गोष्टींची झीज व्हायला सुरुवात होते. वात हा सांध्यांच्या आश्रयाने राहत असतो. सांध्यांच्या म्हणजे हाडांच्या अस्थिच्या आश्रयाने राहतो. त्यामुळे अस्थींचा जिथे तिथे संबंध येतो. मग संधी असू देत किंवा तो पाठीचा मणका असू देत आणि त्यांची झीज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण वाताचं प्रमाण अधिक कमी केलं तर ज्या वेगात झीज होते तो वेग तिथेच थांबेल. आजार पुढे वाढत जाणार नाही आणि नंतर पुढची झीज भरून येण्याच्या दृष्टीने पुढे उपचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे संधिवातामध्ये, खुब्याच्या संधिवातामध्ये ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऑपरेशनपर्यंतची वेळ येणार नाही. योग्य पंचकर्म उपचार, वातनाशन औषधं आणि त्याच्यानंतर बृहण आणि रसायन चिकित्सा, रिज्युव्हिनेट करणं, नवीन पेशी भरून आणणं, नवीन पेशी तयार करणं ही गोष्ट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या गुडघ्यांमध्ये नवीन वंगण तयार होणं ही गोष्ट सुद्धा होत असते किंवा जी काही झीज झालेली आहे हाडांची ती भरून येणं हे सुद्धा रसायन चिकित्सेने होते. पण रसायन म्हणजे आपण 2 महिने घेतले आणि 3 महिने घेतले म्हणून रसायन काम होत नाही. च्यवनप्राश सारखं आपल्याला कॉमनली सगळ्यांना माहित असणारं रसायन औषध आहे, पण जेव्हा तुम्ही ते 8-8 वर्ष 10 वर्ष घेता त्यावेळेला तुम्हाला त्याचे मिरॅकल्स दिसतात, त्याचे रिझल्ट चांगले दिसतात. अशा च्यवनप्राश सारखे असंख्य रसायनं म्हणजे प्रत्येक पेशीसाठी, फुफ्फुसांची पेशी तयार होण्यासाठी असणारं रसायन वेगळं, रक्ताची पेशी असणारं, हाडांची पेशी, असं आयुर्वेदाने केस तुमचे पांढरे होऊ न होता काळे व्हावेत म्हणून सुद्धा आयुर्वेदाने रसायन औषधे सांगितलेली आहेत. शिरियंती ती शरीरम जे आहे म्हणजे जे अँटी एजिंग असं हे वातनाशक सुद्धा रसायन आहे. याविषयी अजून आपण जाणून घेऊच. याबरोबरच मानदुखी आहे, कंबरदुखी आहे, मणक्यांचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे वातविकारांमध्ये येणारे जे सायटिका सारखे प्रॉब्लेम्स आहेत, या विषयांवर सुद्धा मार्गदर्शन घेऊया. मात्र कार्यक्रमात आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2019 दुपारी 2 वाजता. विषय आहे पोटाचे विकार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सचिन गुडसे. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित शनिवार दिनांक 13 एप्रिल 2019 रात्री 8:30 वाजता. विषय आहे मासिक पाळीच्या तक्रारी आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 14 एप्रिल 2019 रात्री 8:30 वाजता. विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. सहभाग डॉक्टर प्रदीप पवार. या सर्व कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. थेट प्रसारण कार्यक्रमामध्ये ईमेल लवकर आला तर आम्ही त्याचा समावेश कार्यक्रमात करू शकतो. अन्यथा सर्व ईमेल्सला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. सर, सांध्यांच्या संबंधित तुम्ही अगदी सांगितलं की गुडघेदुखीचं म्हणजे रिप्लेसमेंट पर्यंत पाळी पण येऊन न देणं. तसंच अजून एक सांध्याचा विकार आणि आजकाल खूप बघायला मिळतो तो म्हणजे फ्रोझन शोल्डर. ह्यामध्ये पण आपण काही मदत करू शकतो का? कसं आहे, फ्रोझन शोल्डर बऱ्याच वेळेला 80 to 90% केसेसमध्ये डायबिटीस असेल तर त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून फ्रोझन शोल्डर होत असतो. प्रत्येक वेळेला फ्रोझन शोल्डर झाला की तो डायबेटिक पेशंट असतोच अशी गोष्ट नाही. तसा सुद्धा तो होण्याची शक्यता असू शकते. फ्रोझन शोल्डर ज्याला आयुर्वेदाने अंशसंधी शूल असं म्हणलं आहे, अवबाहुक असं म्हणलेलं आहे. स्पेसिफिक बऱ्याच वेळेला काय होतं, वातामुळे जो सांध्याचं वरचं आवरण असतं ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याचा परिणाम म्हणून हा जनरली त्रास होतो. सांध्यांचं वरचं आवरण कॉन्ट्रॅक्ट झालं की स्वाभाविक सांध्यांची हालचाल पाहिजे तशी
तशी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हात वर करणं, मागे घेणं यासारख्या गोष्टी आहेत, शर्ट काढणं ह्या गोष्टी सुद्धा किंवा साडी नेसत असताना सुद्धा स्त्री रुग्णांना त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. वेदना अतिशय जास्त प्रमाणात होत असतात आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यासाठी सुद्धा ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण फ्रोझन शोल्डरसाठी प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाली, नस्य चिकित्सा ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम आहे. फक्त नसत्याने सुद्धा फ्रोझन शोल्डर तुमचं पूर्णतः बरा होऊ शकतो. त्याच्याबरोबर षष्टिक पिंडस्वेद नावाचा प्रकार आहे, भाताचा शेक असतो, वेगवेगळी औषधं याच्यामध्ये वापरली जातात आणि त्याच्याबरोबर पोटातून वातशमन औषधं आणि रक्तप्रसारण करणारी औषधं झाली तर फ्रोझन शोल्डरचा त्रास सुद्धा पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. पण तो जर मधुमेहाचं कॉम्प्लिकेशन म्हणून असेल तर स्वाभाविक आहे आपल्याला डायबिटीसमुळे होणारा त्या सांध्यांवर किंवा त्या रक्तदृष्टीचा होणारा स्नायूंवर परिणाम या गोष्टींचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने उपचार केले तर फ्रोझन शोल्डर सुद्धा पूर्णतः बरे व्हायला मदत होत असते. सर, आणि ह्याचबरोबर अवॅस्क्युलर नेक्रोसिस हा सध्या आपल्याला खूप लहान वयात होताना दिसतो, यामध्ये काय मार्गदर्शन करा? बऱ्याच वेळेला अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला मांडीचं जे हाड आहे त्याचा वरचा जो भाग आहे हेडचा, त्या ठिकाणी ज्या वेळेला सप्लाय व्यवस्थित होत नाही, रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यावेळेला त्या भागाची झीज होणं, मांडीच्या हाडाची वरच्या भागाची पूर्णतः, त्यामुळे होणारा जो आजार असतो त्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस असं म्हणलं जातं. आणि जनरली कॉमनली हा आजार बऱ्याच वेळेला 25 ते 40 या एज ग्रुपमध्येच होतो. म्हणजे 50 नंतर तुम्हाला हा त्रास दिसला असं बऱ्याच वेळेला होत नाही. त्याचं कारण सुद्धा त्याच पद्धतीने असतं. तुमच्या चुकीच्या पद्धतीने तुमची दिनचर्या, चुकीच्या पद्धतीने उठण्या बसण्याच्या तुमच्या सवयी आणि त्याचप्रमाणे रक्तदृष्टी होणं आणि वातविकृती होणं ह्या गोष्टी ज्यावेळेला एकत्रितपणे होत असतात त्यावेळेला नेक्रोसिस हा प्रकार होत असतो. नेक्रोज होतोय म्हणजे त्या ठिकाणी पूर्णतः नाश होत आहे, म्हणजे त्या जे काही मांडीचं हाड आहे त्याच्या पेशी ज्या आहेत त्या पूर्णतः नष्ट व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हा आजार थोडासा त्रासदायक असतो. दुखावा खूप जास्त प्रमाणात रुग्णाला असतं, उठता बसताना त्रास खूप जास्त होतो. बऱ्याच वेळेला खुब्यामध्ये दुखणं इथनं सुरुवात होते आणि नंतर तो त्रास हळूहळू वाढायला सुरुवात होते. मग चालणं सुद्धा रुग्णाला अवघड होऊन जातं. अशा वेळेला तुम्हाला ह्या ठिकाणी वातशमन चिकित्सा, रक्तप्रसारण चिकित्सेबरोबर बस्ती, यापन बस्तीचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला आहे. यापन बस्ती झाल्यानंतर एक तर तो वात कमी होण्यासाठी प्रॉपर आधी बस्ती झाले पाहिजेत, नंतर यापन बस्तीची गरज आहे आणि नंतर बृहण आणि रसायन चिकित्सा, कारण तो नेक्रोस झालेला आहे. बऱ्याच वेळेला शुक्रक्षय असणं हे बऱ्याच वेळेला सिम्पटम म्हणजे निदान सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये दिसून येतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा ही लक्षण स्वरूपात किंवा म्हणून सुद्धा हा आजार होत असतो. त्यामुळे ती गोष्ट नाही ना हे बघणं सुद्धा गरजेचं आहे आणि या सगळ्याचा विचार करून जर योग्य उपचार अशा पेशंटमध्ये झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. बरोबर सर, आणि ह्याचबरोबर पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे किंवा सायटिका सारखे जे आजार आहेत त्यांच्यामध्ये वातविकारांची कोणती लक्षणं असतात आणि त्याच्यावर उपचार काय आहे? वात ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला त्याचा परिणाम स्वाभाविक स्नायूंवर होतो, सांध्यांवर होतो, पाठीच्या मणक्यांवर व्हायला लागतो. पाठ म्हणजे एक मान, पाठ किंवा कंबर ही एक स्नायूंची भक्कम भिंत आहे आणि हे स्नायू पाठीच्या मणक्याला बांधले गेलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे वात वाढला की ते स्नायू आखडले जातात, त्याचा मणक्यांवर ताण पडतो, मणके अजून एकमेकांच्या जवळ येतात, मग गादी दबली जाते, गादी दबली झाली की ती खाली सरकते आणि खाली सरकली की नस दबली जाते आणि त्याच्यामुळे स्पॉन्डिलायटिस असू देत, स्पॉन्डिलोसिस असू देत, म्हणजे मानेच्या मणक्याचा किंवा कमरेच्या मणक्यांचा तो संधिवात त्या सांध्यांचा, त्याला स्पॉन्डिलोसिस असं म्हणलं जातं. आणि त्याचप्रमाणे मग पुढे लंबॅगो असू देत, स्लिप डिस्क असू देत, डिस्क खाली सरकणं, डिस्क फुटणं, डिस्क दबली जाणं यासारखे आजार आणि त्याच्यामुळे नस दबली जाणं, त्याचंच पर्यवसन पुढे सायाटिका सारख्या आजारांमध्ये होत असतो. म्हणजे मान, पाठ, कंबर प्रचंड प्रमाणात दुखते, मानेच्या किंवा कमरेमध्ये स्टिफनेस येतो, मुवमेंट्स व्यवस्थित होत नाही, चक्कर येते, हातापायांना मुंग्या जास्त प्रमाणात येतात, 4 पावलं चालायचं म्हणलं तरी रुग्ण चालू शकत नाही, कमरेपासून खाली घोटांपर्यंत एक पाय किंवा दोन्ही पाय दुखतात, मुंग्या, बधिरपणा जास्त प्रमाणात असतो. त्रास जर वाढत गेला, नस जास्त दबली गेली तर रॅडिक्युलोपॅथी त्याला म्हणतात. त्याच्यामुळे पायातून चप्पल निसटले, संवेदना कमी होणं किंवा मलसंवेदना, मूत्रसंवेदना लक्षात न येणं, हे त्रास असे पुढे वाढत जाणारे असतात. बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये ट्रॅक्शन सारखे उपचार केले जातात, वेदनाशामक औषधं वापरली जातात किंवा नंतर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण ह्याच्या मागे ही सर्व गोष्टी आपण आता बघितलं वातविकारांमध्येच येणाऱ्या असतात. वाताचा संबंध ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. फक्त वात म्हणजे हे प्रेक्षकांना आपण कळण्याच्या दृष्टीने फक्त वात म्हणतोय, पण त्या वाताचे असणारे प्रकार, तो वात कोणत्या गुणाने वाढलेला आहे, तो कुठे जाऊन कशा पद्धतीने ॲक्ट होतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. त्यामुळे ह्यात रुग्णाची प्रकृती कशी आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत, आजार नक्की कशा पद्धतीने घडून
आलेलं आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्पॉन्डिलायटिस किंवा स्पॉन्डिलोसिस यासारख्या केसेसमध्ये पंचकर्माचे रिझल्ट्स खूप छान मिळत असतात. मग षष्टिक पिंड असू देत, बस्ती असू देत, नस्यचिकित्सा असू देत, पत्रपोटली, मन्याबस्ती, कटिबस्ती, हे पंचकर्म खूप छान रिझल्ट्स मिळत असतात. आणि त्याच्याबरोबर नंतर वातशमन करणारे अभ्यंतर औषधं आणि नंतर बृहण आणि रसायन. आजार तुम्हाला पूर्ण बरा करायचा असेल तर रसायन चिकित्सा ही प्रत्येक आजारामध्ये ही नंतर येतेच. अपुनर्भव चिकित्सा असं त्याला म्हणलं जातं. म्हणजे तो आजार पुन्हा होऊ नये त्याच्यामुळे आपल्याला हे करणं आवश्यक असतं. त्यामुळे पाठीच्या मणक्यांमध्ये सुद्धा हे जर पंचकर्म उपचार आणि आयुर्वेदिक औषधी वातज्ञ चिकित्सा आपण केली तर सर्व प्रकारच्या पाठीच्या आजारांकडे आपण पाठ फिरू शकतो. इतके चांगले रिझल्ट त्याच्यात मिळतात. सर, आणि मगाशी पण प्रश्न सुद्धा आलेला कंपवाताबद्दल, तर ह्याबद्दल काही थोडक्यात सांगू शकाल का? कंपवात म्हणजे जसा वाताचा परिणाम, वातामुळे झीज होते, ते जसे सांध्यांची होते, मणक्यांची होते, त्याचप्रमाणे ज्यावेळेला मेंदूच्या पेशींची झीज जास्त प्रमाणात होत असते, मेंदूच्या स्पेसिफिक पेशींमध्ये झीज जास्त होते, त्यावेळेला होणारा आजार ह्यामध्ये सुद्धा वाताचा चलगुण खूप वाढलेला असतो. आणि हा वाताचा चलगुण वाढून त्याचा मेंदूवर होणारा परिणाम, त्याचा नसांवर होणारा परिणाम, आणि नर्व्हमुळे ती नस जिथे सप्लाय करते त्या अवयवावर, मग तो हातावर असू देत, पायांवर असू देत किंवा मानेवर असू देत. म्हणजे काही काही कंपवाताच्या पेशंटमध्ये फक्त मानच हलत असते, काही काहींचा फक्त हातच थरथरत असतो, हातांचे बोटच थरथरतात, काही काहींमध्ये फक्त पाय हलत असतो, काहींना चालूच शकत नाही. काही काही पेशंटला बघितल्यानंतर लक्षात येत नाही की कंपवात असेल, पण तर सही करायला गेले तर सही जमत नाही, हातांची थरथर जास्त प्रमाणात होते. ह्याच्यामध्ये बृहण करणं खूप गरजेचं असतं. निश्चितच या विषयावर अजून माहिती घेणं आवश्यक आहे. पण या कार्यक्रमाचं जर पुनःप्रसारण तुम्हाला बघायचं असेल तर पुनःप्रक्षेपणाची आमची वेळ नोंदवून घ्या. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होणार आहे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2019 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा मला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com हे संकेतस्थळ आहे. www.facebook.com/gdsahyadrain वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/gdsahyadrain वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. विविध प्रकारच्या वातविकारांविषयी आता आपण माहिती घेतली. सर, आम्हाला वातविकारांसाठी आयुर्वेदिक उपचार काही ढोबळमानाने सांगू शकाल का? एकतर आता आपण जसं बघितलं की वात हे प्रेक्षकांना समजण्यासाठी किंवा आपण रुग्णांना समजावून सांगतो त्यावेळेला तुमचा त्रास वातामुळे होतोय, पित्तामुळे होतोय, कफामुळे होतोय असं सांगत असतो. बऱ्याच वेळेला रुग्णालाही प्रश्न पडतो की फक्त वातामुळेच एवढं कसं काय होऊ शकतं. पण तसंच आहे, त्याचे प्रकार कोणत्या कारणामुळे होत आहेत, त्याचा कोणता गुण वाढलेला आहे, विकृत झाला आहे आणि त्याच्यामुळे कोणता आजार होतोय, स्थानसंशय कुठं झालेला आहे, कोणत्या अवयवाच्या ठिकाणी झालेला आहे, ह्या सगळ्यांचा विचार वातविकारांमध्ये आणि उपचारांमध्ये करणं गरजेचं आहे. निदान योग्य झालं, उपचार अवघड अजिबात नाहीत. उपचार प्रॉपर व्यवस्थित होत जातातच, पण आधी निदान व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आता आपण बघत असलेले पंचकर्म उपचार जनरली बऱ्याच वेळेला फक्त वातामुळे होणार आहे. म्हणजे जे आपण आत्ता बघतोय, आज बघतोय की ह्याच्यामध्ये पित्त कफ वाढत नाही आणि वात होतो, वातामुळे आजार होतात. बऱ्याच वेळेला कोणत्याही आजाराची चिकित्सा ही पाचनापासून होते. आयुर्वेदानुसार पाचन करून पुढे चिकित्सा केली जाते. पण ज्या वेळेला फक्त वातविकार असतो त्यावेळेला पाचनाची गरज पडत नाही. तुम्हाला डायरेक्ट शमनापासून, बृहणापासून सुरुवात करावी लागते. त्या पद्धतीने उपचार होणं, पंचकर्म उपचार ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्या रुग्णानुसार, प्रकृतीनुसार आणि आजाराचं स्वरूप काय आहे. पोटातल्या औषधांमध्ये जसे लाखो प्रकार आहेत तसं पंचकर्मामध्ये कोणती औषधं वापरायची ह्या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्या पद्धतीने ते पंचकर्म उपचार होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांबरोबर पथ्यापथ्य, कोणता आजार आहे, तुमची प्रकृती आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला सूट होत नाहीत, त्यानुसार त्या आहार, आपल्या ज्या गोष्टी आवडीच्या आहेत आणि ज्या आवडत नाहीत ह्या गोष्टी दूर सारून त्या आजारासाठी काय महत्त्वाचं आहे ते बंद करणं खूप महत्त्वाचं आहे. निश्चितच. आणि अशा प्रकारे दर्शको तुम्ही बघितलं की जे विविध प्रकारचे वातविकार आहेत ते ओळखणं पहिलं गरजेचं आहे. यासाठी आयुर्वेदिक सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि योग्य निदान झाल्यावर त्याचं औषधी कर्म आणि पंचकर्माबरोबरच पथ्यापथ्य घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि या सर्वाविषयीचं आज विस्तृत विश्लेषण आणि मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्यासाठी वैद्य सत्यन गुजर सर तुमची हॅलो डॉक्टर तर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद.